याच गणेशोत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमचे, आणखी विसरले. उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्यात. तुम्ही आम्हाला देवाच्या आलिंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तव्य आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवलीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब. शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस, मतदान घेतलं माफ नाही केलं, हे कर्तव्य आहे तुमचं. गळ्यात हिरा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही, आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी. पाखवाज तुमच्या गळ्यात बळच गुतील्यावर तुम्हाला वाजत सुद्धा येत नाही. तुमचे बोट कुठेच बघा पाखवाजावर. पाखाजाच्या खालच्या बाजूला आहेत. पाकाच खालून नसतो वाजत, वर वाजत असतो. त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकरी भाव देऊ, हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पकाजबाजी जाण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला. टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे. टाळाचे ठोके कोणच्या अभंगावर, कोणच्या चरणावर 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा, बरोबर का? हे नाही नसतो. तुम्ही जे टंगळा 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 वाजायला सुरू केले, हे करतो तो नाही, हे करतो ते तुमचे. शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले, हे तुमचं कर्तृत्व आहे. तुमचं कर्तृत्व सोपे नाही. सांगावं की मला रात जाईल, कारण मी तेवढा निभारे तुमचा तोडीस तोड. आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हाणलं नसतं आम्ही तुम्हाला बोलत नसतो. तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे. तुम्ही काय सांगितलं हाणल्यावर? मय पोलीस आहेत, मया पोलिसालाच हाणलं म्हणून तुम्ही आमच्या अंतरवलीच्या मावल्यावर, त्यांच्यावर, माणसावर, बाहेर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात जाऊ द्या. तर ते म्हणते मया पोलिसाला हाणलं म्हणजे पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर कुठे शेत दिलंय? तुम्ही आडमुठं चालले तर आपण आडमुठं चालवतो. तुम्ही सभ्य वागला, आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली, पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं. केलं नाही पोराव? तुम्ही जसे वागताल तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं, सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली, जर तुमच्या बंगल्यावर काय नाव आहे त्या बंगल्याचं? वर्षा का बंगला? वर्षा बंगला. बर, हा वर्षा बंगला जर नाही बुजला अंगुला तर आपलं नाव बदलून ठेवा. हा